नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण ब्लॉगमध्ये। तर आज आपण जातो एका धबधब्यावर। तर मी आता आलो माझ्या मित्राकडे। हा बघा श्रेयस, तर त्याचं हे रिसॉर्ट आहे। तर मी लिंक टाकून ठेवेनच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिजिट करा। तर आज आम्ही चाललो आहे धबधब्यावर। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्हाला आनंद भेटेल बघून। खूप सुंदर स्पॉट आहे तो। तर माझ्याबरोबर माझा मित्र येतो श्रेयस, आम्ही दोघं चाललो। तर ही आहे आपली गाडी, याच गाडीने आपण जाणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ना आता एक निसर्गाचा एक अद्भुत नजारा दाखवायचा आहे। म्हणजे निसर्ग किती सुंदर आहे ना, ते तुम्ही बघू शकता। आता हे बघा, तुम्हाला पूर्ण गुहागर दिसेल। हा गुहागरचा किनारा, जो देशातील सर्वात लांब किनाऱ्यांपैकी एक आहे, तोच हा किनारा। समोर तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, पण समोर एनरॉनचा प्रकल्प आहे समोरच्या त्या डोंगरावर। आणि हा अथांग समुद्र। तर जाऊया आपण पुढे, आपल्याला धबधबा एक्सप्लोर करायचा। तर आपण आता गुहागरवरून वेळणेश्वरच्या पुढे आलेलो आहे। वेळणेश्वरकडून हेदवीला जाताना एक उमराट फाटा लागतो। तर तिथून आपल्याला आत यायचं आहे, आणि तिथून आत आला की दोन फाटे फुटतात। एक फाटा लेफ्ट साईडला, तो एक फाटा राईट साईडला। तर राईट साईडच्या फाट्यानं आपल्याला इकडे यायचं आहे। आणि हे बघा, इकडे असं तुम्हाला हे दिसेल, एक असा बोर्ड लावलेला आहे। तर तिथूनच पुढे यायचं आहे। तर आता त्या बोर्डाची इथून आम्ही पुढे आलो होतो। तर तिथे एक छोटा पूल लागतो। तर इकडे माझ्या पाठी बघू शकता, हाच आहे तो धबधबा। पण इथून काय व्ह्यू येत नाही, आणि इथून जाणं पण रिस्की आहे, कारण इथे तुम्ही बघू शकता हे इथून उतरायला पण काय जागा नाही, आणि साईडला झाडी आहे दोन्ही साईडला। तर पुढे मंदिर आहे। तर पुढे मंदिराच्या इथे कोण भेटलं तर विचारतो, कारण मी पण इथे पहिल्यांदाच आलो आहे। तो विचारून बघतो कुठून जायचं आहे ते, आणि मी तुम्हाला सांगतो। तर आपण ते पुलाच्या इथे पुढे आलो, आणि पुढे इकडे आपण बघतोय ते नवलाईचं मंदिर आहे। पाठीमागे नवलाई देवीचं मंदिर आहे। तर तिथे विचारलं मी गावातल्या लोकांना, ते म्हणतात की पुलाच्या इथून साईडून एक पायवाट जाते, आणि तिथून धबधबा बघायला भेटतो। पण आता कुंडच असतील चांगले, कारण पाऊस ऊन पाऊस असा पडतोय, त्यामुळे पाणी कमी असेल। तर आपण जाऊन बघूया। मंदिराचा परिसर खूप सुंदर होता, असं वाटत होतं की हे चित्रच काढलंय। तर हे आहे इथलं देवस्थान, नवलाई देवीचं देवस्थान। तर इथे काका, इथे बगाडा उत्सव इथे पण होतो काय? इथे पण होतो काय? तर काका सांगतात की इथे एक नरवण लावतो खाली, इकडे एक। तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात 2 ठिकाणी बगाडा उत्सव होतो। तर हे हेदवी उमराट आहे, आणि खाली नरवण, ते असं 2 ठिकाणी होतं। ह्याला काय राट बोलतात ना, की राट दुसरा असतो? हां हां। तर बघा, इथे काय माहिती देऊ शकाल काय जरा बगाडा उत्सवाची? काय बगाडा काय 400 वर्षापासून चाललाय बगाडा। हां। आणि मग ह्याच्यावर काय लावतात ते, ह्या खांबावर? तिथे लाट आहे, ते लाट आहे। अच्छा, आतमध्ये बघायचं नाही, मी जरा नॉनव्हेज खाल्लं त्यामुळे जात नाही। आम्ही पण मस्त खाल्लेला, फोटो पण आहे हां हां हां। हे बघा, इथे वरती लाट आहे,
दिसतंय की नाही माहीत नाही, काळू काय. लाईट लावू. हां लावत असलं तर लावा, चालेल. लाट आहे तर बगाडा उत्सवात तो बाहेर खांब आहे त्याच्यावर हे अडकवलं जातं आणि त्याला मानकरी असतात ना का, मानकरी सम्राटचे ते आकडे दुखतात. हां ते हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता इकडे लाट आहे. मी जास्त जवळ नाही आता कारण मी जरा नॉनव्हेज खाल्लं त्यामुळे. तर काकानी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काका. तर इथे बगाडा उत्सव होतो. बगाडा उत्सव माहिती असेल तर सर्च करा तुम्ही. खूप जुन्या काळापासून चाललेला उत्सव आहे. तो 400 वर्ष झाली. तर हे बघा हे आहे त्याचं खांब आणि ह्या ठिकाणी होतं. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात कुठे होतं माहीत नाही पण गुहागर तालुक्यात 2 ठिकाणीच होतं. एक नरवणला आणि एक इथे. तर मी आता इथे धबधब्याकडे जात होतो तर मला इथे एक बोर्ड दिसला आहे, तुम्हाला पण दाखवतो. बघा बोर्ड तुम्हाला दिसतोय की नाही ते. हा बघा हा पाठी बोर्ड आहे. तर त्यात लिहिलेलं आहे की तर इथे पोहण्यासाठी म्हणजे धबधब्याजवळ पोहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी किंवा मद्यपान धूम्रपान करण्यासाठी ते मनाई आहे. आणि प्लास्टिकजन्य म्हणजे प्लास्टिकचे काय हे असतील वस्तू ते आणण्यास पण मनाई आहे. तर इथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही हो ठीक आहे. ते आता गावातले लोक गेले ते बोलले की धबधबा दिसेल पण साईडून जायला लागेल. तर हे बोर्ड सगळीकडे नसतं लावलेलं, या ठिकाणी लावलेलं आहे. तर तुम्ही सगळीकडेच फिरायला कुठे जाल, नैसर्गिक ठिकाणी जाल किंवा कुठल्या पवित्र ठिकाणी जाल तर तिथे ह्या गोष्टीचं पालन करा. घाण करू नका किंवा काय तिकडे त्या गोष्टीला इजा होईल, त्या पवित्रतेचं नाश होईल त्या गोष्टी करू नका. तर ह्या रस्त्यावरनं इकडे आम्ही आलो आहे. ह्या साईडला रस्त्या साईडूनच एक पायवाट जाते. ते छोटं जंगल आहे पण साईडलाच वस्ती आहे इकडे. म्हणजे साईडला मंदिर होतं ते आणि मंदिराच्या साईडलाच वस्ती आहे आणि ह्या साईडला जरा जंगल आहे आणि इथे मस्तपैकी पायवाट केलेली आहे. आपण जाऊया. श्रेयस तू इथे पहिल्यांदा आलायस ना. धबधबा आहे कारण इथे आवाज तर येतोय. ते गावातले लोक म्हणत होते की पाणी असेल धबधब्याला पण कमी असेल. बघूया आपण. म्हणजे बघितलं का हे असं उतार आहे इथून चौकाचा शेवाळ असेल. इथून उतार सुरू होतो. पाठी बघू शकता दिसतंय की नाही माहीत नाही मला. खूप जास्त उतार, खूप जास्त चौकास. हे बघा अरे बापरे. इथून येताना सावकासा कारण इथे उतार पण हे येतो आणि शेवाळ आहे. प्रत्येक उतार म्हणजे हे दगडीच आहेत, खडकच आहेत मोठे आणि बघा शेवाळ आहे त्याच्यावर. मी पुढे जातो. इथे मुंग्या पण आहेत, लाल मुंग्या. श्रेयस
इकडे बरीच वनस्पती पण असेल, पण आपल्याला काय माहीत नाही वनस्पतीचं एवढं, कारण इथला जंगल बघितलं ते एकदम घनदाटच आहे, एकदम डेन्स फॉरेस्ट आहे. रस्ता 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 हे बघा रस्ता. हो येऊ परत. मी आणेन ना तुला, बस काय चौकास मी आणेन तुला. श्रेयसला वाटतंय आपण येऊ की नाही ते, पण आपण चालत राहिलो की आपल्याला मार्ग भेटतच जातो. चौकास धबधब्याचा आवाज येतोय, म्हणजे पाणी आहे बऱ्यापैकी, कारण इथे जरा दिसत नाही धबधबा, पण आवाज येतोय लांबून. मगासपासून उतारच लागतोय, येताना चढ आहे. हाय श्रेयस. तर अशा ठिकाणी एकच काळजी घ्यायची की इकडे तिकडे कुठे हात लावायचा नाही, कारण विंचू साप ती बसू शकतात. हे बघा इथे एक झरा, छोटासा झरा जातोय ह्या साईडून. हा सिमेंटच्या जंगलापासून लांब हे जंगल आहे. वाह वाह वाह. हे बघा हा 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 गारगार पाणी आहे रे. चौकाच आहे रे, याच्यावर शेवाळ आहे दगडावर. वा वा वा. हा बघा मित्रांनो, तर आम्ही इथे आलो आहे. तर इथे नैसर्गिक गुफा आहे की काय ते मला माहीत नाही. हे बघा मला दाखवतो. हे बघा इथून पाणी येते बाहेर, पाईपलाईन तर टाकलेली आहे. गुफासारखं आहे काहीतरी. वा जबरदस्त. मित्रांनो पाणी जास्त नाही याच्यावर, पण मला जे काही दिसतंय ना मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. मित्रांनो इथे येईपर्यंत घामाघूम झालो आहे, पण ते वर्थ आहे, कारण इथला व्ह्यू बघितला तर तुम्ही. हे बघा हा जंगल बघू शकतो कसा आहे. म्हणजे हे एवढं सुंदर आहे की हे नॅचरल आहे असं समजत नाही की. हे बघा मित्रांनो, इथे आलात ना तर जास्त मस्ती करायची गरज नाही, आणि इथे सगळं रिस्की आहे. निसर्गाचा आनंद लांबूनच घ्याल तेवढंच चांगलं आहे, कारण एकदा तुमचा तोल गेला ना की माहीत नाही तुमच्याबरोबर काय होऊ शकतं ते. इथे झाडांवरती फळं आहेत कसली, माहीत नाही खाऊ शकतो की नाही ते.
हा बघा, हा झाड कसा आलाय तो ह्या दगडावर, जी मुळं दगडात गेले आणि तो झाड उभा राहिलाय. दिसतंय का तुम्हाला? आपण ह्या साईडला जाऊया, गुफेसारखे काहीतरी दिसतंय, इकडे बघूया. बापरे मित्रांनो, हे बघा पाठी, एकदम घनदाट गुफा आहे, काळोख आहे एकदम. हे बघा पाठी, वा. मित्रांनो, त्या धबधब्याच्या जास्त जवळ जाणं खूप रिस्की आहे, कारण वरून बघू शकता तुम्ही ते ओपन आहे आणि तिथून दगडी पण काय पडू शकतात खाली. त्याचबरोबर तिथे शेवाळ पण खूप आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही काय होऊ शकतं ते, त्यामुळे लांबूनच बघायला पाहिजे आपल्याला. तरी मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला. मित्रांनो, आता आपण वर जायचा प्रयत्न करू. वर म्हणजे जास्त जवळ नाही, जितकं आपल्याला जवळ जाता येईल आणि रिस्क फ्री राहता येईल तेवढं आपण जवळ जाणार, कारण इथे खाली शेवाळ आहे, म्हणजे पाय सरतात अक्षरशः, जायला रस्ताच सापडत नाही. माझा मित्र बघा इथे लांबच थांबलाय, तो यायला घाबरतोय. काय करू? मी आता मित्राला बोलवलंय माझ्या. आता मी वर जायचा प्रयत्न करतो, कारण मला कॅमेरा हातात घेऊन वर जायला जमत नव्हतं. तर आपण वरती आलेलो आहे, चढलेलो आहे बघ इथून खालून. श्रेयस हाय कर. तर इथून वरती आलेलं. आता आपण पुढे जायचा प्रयत्न करू. माझा पण तोल जातो इथून. दगडी बघू शकता तुम्ही कशा आहेत, सगळ्या दगडांवर शेवाळ आहे. पाय सरतो याच्यात. ह्या साईडून ये. माझा मित्र घाबरतो यायला. वा, हा नजारा बघा मित्रांनो, असा तोल जातोय. पण अजून जरा जवळ जायचा प्रयत्न करूया. मी मगाचपासून सांगतोय जवळ जाऊया जवळ जाऊया, पण धबधबा काय जवळ येत नाही, लांबच राहतोय तो. या चौकात हो मित्रांनो, जिथे नजर जाईल तिकडे शेवाळ आहे. सगळ्या दगडांवर शेवाळ आहे, तिकडे शेवाळ आहे. हा धबधबा. मित्रांनो, धबधब्याच्या जवळ आलोय मी आणि इथे अक्षरशः पाणी उडतं अंगावर. अंबा, हे बघा, गावातले लोक म्हणवते धबधब्याला पाणी कमी आहे, पण हे जेवढं पाणी आहे तेवढं बास आहे आपल्यासाठी. आणि नजारा बघा काय मित्रांनो, चारी बाजूला. हे इथे जास्त जवळ जाणं आपल्याला खूप घातक ठरू शकतो, कारण खाली दगड आहेत आणि मला वाटतं हे वरूनच पडलेत दगड. तर बघा इथून पण पाणी येतोय, हे दगडाच्या आतमधून पाणी येतं, इथून या साईडून पण येतोय पाणी. हे जोरात पावसात इथे बघण्यालायक असतं हे. पण आता पाऊस कमी झालाय तरी पण खूप मस्त आहे. मला आधी माझा मूड खराब झालेला आधी, कारण गावातले लोक बोलले होते की धबधब्यात पाणी नसणार आहे, तुम्हाला फक्त तिथले कुंड बघायला भेटतील. पण इथे आलो ना
मन एकदम प्रसन्न झालं. आता काळोख होत चाललाय, त्यामुळे परतीचा प्रवास सुरू करूया. खूप सुंदर जागा आहे ही. तर आपण परत जाऊया वरती. काळोख होत चाललाय. सुंदर जागा ही. मित्रांनो, आता एक मोठा किस्सा घडला. म्हणजे आम्ही वरती फोटो काढत होतो, व्हिडिओ काढत होतो, फोटो काढत होतो, तेव्हा एक कोणतरी काका येऊन गेले आणि माझ्या मित्राला काहीतरी बोलले आणि फोटो काढले नाही. तर त्याला आणि मला असं वाटलं की वरती जायला बंदी आहे आणि आम्ही काय चूक केली की काय, ते आम्ही खूप घाबरलो. आम्हाला वाटलं फोटो काढले नाही म्हणजे काहीतरी ॲक्शन घेणार त्याच्यावर. त्यानंतर काहीतरी मुली आल्या कोणतरी, नाही या त्या, तर त्या बोलल्या की इथे जाऊ शकतो वरती. नंतर ते काका मला परत भेटले, तर ते सांगायला लागले की नाही, तिकडे फोटो काढायला आलेलो फक्त मी, आणि त्याची फॅमिली पाठी राहिलेली, त्यामुळे ते परत पाठी आले. मोठा प्रँकच झाला आमच्याबरोबर. तर चला आता परत तसंच जायचं आहे वरती चालत चालत. मित्रांनो, खूप सुंदर जागा आहे ती. अजून थोडा पाणी असतं तर अजून चांगलं झालं असतं, पण ठीक आहे, का आपली फेरी काय वाया नाही गेले. इकडे येताना काळजी घ्या एक, इकडे शेवाळ खूप आहे. पावसाळ्यातच इकडे मजा, कारण एरवी काय पाणी नसतं इथे. पावसाळ्यात तुम्ही आलात तर शेवाळीचा फक्त बघा, सांभाळून टाका म्हणजे पाय. फायनली मित्रांनो वरती आलेलो आहे. आता काय जंगलचा रस्ता आहे, एवढा काही रिस्की नाही. चांगलाच कार्डिओ झाला आमचा. ऐक, कारण गणपतीनंतर परत जिमचा थोबडा नाही बघितलेला आहे. ऐक, तर खूप सुंदर स्पॉट आहे, इथे नक्की विजिट करा. ती लोकेशन मी येता येता तुम्हाला सांगितलंच, तरी पण पुन्हा सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर बसस्टँडवरून तुम्ही चिपळूणला जात असाल तर मोडकागर लागतं, गुहागर जवळच. आणि मोडकागरवरून एक राईट साईडला जायचं, वेळणेश्वर फेरीबोटचा रोड आहे तो तवसाळचा. तर वेळणेश्वरच्या पुढे आणि हेदवीच्या मागे एक फाटा लागतो डाव्या बाजूला. तर त्या फाट्यान आत यायचं. आत आलात की छोटा रस्ता आहे, 2 रस्ते लागतात, त्यातल्या राईट साईडच्या रस्त्याला जायचं आणि मग इथे तुम्हाला नवलाईचं देव दिसेल. तर नवलाईच्या देवाच्या साईडूनच रस्ता जातो कच्चा. तर असं आहे, खालून किती पाणी वाटवतं आणि इथे आता वरती आलं बघा, हे बघा एवढंच पाणी दिसतंय, हे बघा. होय होय, हा दाखवलं, व्हिडिओ केला मी. चला थँक्यू. तर आता हे गावातील बायका गेले, तर हे मला सांगत होते की 6च्या नंतर खाली जायचं नाही, बंदी आहे. ग्रामपंचायतलं मधलं कोण आलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. तर आमच्यानंतर आता ते माणसं गेलेत, त्यांना ते सांगायला बोलत, पण सांगू कसं ते प्रश्न पडला आहे. नाही बा, इथून रिस्की आहे हा स्पॉट. इथून आता तर पाणी कमी आहे, पण पाणी जास्त असेल तेव्हा पण खूप रिस्की होतो.
आणि पाणी नसेल तेव्हा तर कोण खाली पडलं तर कोण वाचणारच नाही. त्यामुळे इथे जाऊ नका. तुम्हाला बघायचं असेल ना स्पॉट तर खालून जा. खालून मस्त सुंदर स्पॉट दिसतो, बघितलं असेलच तुम्ही आता माझ्या व्हिडिओत. तर आपण व्हिडिओ इथे संपू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मला जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते एकदम फ्री आहे. आणि साईडचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. अजून एक गोष्ट तुम्हाला मी आता ह्याच्यात सबस्क्रायबर लिस्टमध्ये म्हणजे माझ्या ॲपमध्ये बघितलं तर 90% लोकांनी मला सबस्क्राईब नाही केलं आणि व्हिडिओ बघितला आहे. तर सबस्क्रिप्शन फ्री आहे, त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. मला मदत होणार आहे. त्याचबरोबर तुमची पण करमणूक होणार आहे आणि मी असेच व्हिडिओ टाकत राहीन तुमच्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.